राजापुर में स्थायी एसटी बस स्टॉप मंजूर करने की मांग को लेकर आज गुरुवार को बस रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में बड़ी संख्या में ग्रामीण और विद्यार्थी शामिल हुए। आंदोलन के दौरान सरपंच सुरेश गोखले, भूतपूर्व उप सरपंच बसंत बिटलाय, हितेश राउत, ग्राम पुलिस पटेल दिवाकर डोंगरे, क्षितेश नोनारे, भक्त प्रहलाद बिटलाय, साहिल नोनारे, दीपक नोनारे, अनुराग वाघमारे आदि गणमान्य उपस्थित रहे। विशेष रूप से इस आंदोलन का नेतृत्व बसंत बिटलाय ने किया। आंदोलनकारियों ने गोबरवाही पुलिस स्टेशन के थानेदार शरद शेवाले को ज्ञापन सौंपा। ज्ञापन स्वीकार किए जाने के बाद बस को आगे जाने दिया गया। ग्रामवासियों ने शासन और एसटी प्रशासन से मांग की है कि राजापुर में स्थायी बस स्टॉप की तत्काल मंजूरी दी जाए, अन्यथा और उग्र आंदोलन छेड़ा जाएगा। बस स्टॉप न होने से विद्यार्थियों की पढ़ाई पर विशेष असर पड़ रहा है। सर्व गावकरी येथे उपस्थित होतो। आज 50 ते 60 मुली राजापूरच्या बस स्टॉपवर आले। एक नाही, दोन नाही, 3 बसेस गेले, पण राजापूर येथे थांबा दिला नाही। म्हणून ह्या आक्रोशात विद्यार्थी सर्व पालक यांनी बसला थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज बस स्टॉपवर पूर्ण नागरिकांसह, पालकांसह, विद्यार्थ्यांसह उपस्थित राहून बस थांबा येथे करण्यात आला। बस पहिलीची भरगच्च भरली होती, त्या कारणानं बसचे चालक आणि वाहक हे विद्यार्थ्याला नेण्यास असमर्थ होते। त्या अनुषंगाने आम्ही आगार प्रमुख याच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही मागच्या वर्षीही जनता दरबार येथे हा प्रश्न उपस्थित केले असता माननीय आमदार साहेब यांनी तसे पत्र आगार प्रमुखला दिले आणि बसेसची व्यवस्थासुद्धा झाली। पण 1 महिना, 2 महिना, 3 महिना चालली आणि त्याच्यानंतर बस ते बंद करण्यात आली। त्यानंतर परिस्थिती जसे होते तशी आज उत्पन्न झाली। त्या अनुषंगाने आगार प्रमुख साहेबांनी येथे ठाणेदार साहेबांना सुद्धा पाठवला। ठाणेदार साहेब आले, घटनास्थळी भेट दिली, बसेसला जाऊ देण्यात आला आणि तसा गावकऱ्यांच्या माध्यमानं त्यांना एक निवेदन देण्यात आला की भाई राजापूरच्या मुलांना जर बसेसची पास महामंडळकडून देण्यात येते तर नेण्याची जिम्मेदारी त्यांची आहे आणि बस थांबा नसल्याकारणाने मुलांच्या वार्षिक शैक्षणिक नुकसान होत आहे आणि मुले कुठेतरी अभ्यासात मागे पडतील, शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आगार प्रमुख मॅडमला वारंवार विनंती करतो आहे आणि विनंती लेखी स्वरूपात सुद्धा केलेली आहे की तुम्ही बसेस वाढवून राजापूर येथे बसेसची व्यवस्था करावी, बसेसचा थांबा देण्यात यावा आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी हीच राजापूरच्या वतीने मी विनंती करतो आहे आणि बसेसची व्यवस्था करावी अशी मी आगार प्रमुख मॅडम यांच्याशी विनंती करतो आहे।